Hello my dear students, welcome all of you. In last lecture we already started our fourth topic, which is form of business organization part 1. So in previous lecture आपण बघितलं होतं there are two sector of business organization, private sector organization and public sector organization. Private sector organization means organization which is owned, managed and controlled by individuals, and public sector organization means organization which is owned, managed and controlled by government. Further, private sector organization divided into 5 types. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. सोल प्रॉप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, जॉइंट हिंदू फॅमिली, कोऑपरेटिव्ह, सोसायटी आणि जॉइंट स्टॉक कंपनी. सो हे टाइप्स आहेत प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सुरुवातीला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न, सोल मीन्स व्हॉट, सिंगल, आणि प्रॉप्रायटरशिप म्हणजेच काय तर ओनर. ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा सिंगल पर्सन ओनर असतो त्याला सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. जे काय कॅपिटल असतं ते त्याला एकट्याला इन्व्हेस्ट करावं लागतं, त्या एकट्याला स्वतःचे स्किल यूज करावे लागतात, त्याचबरोबर बिझनेसचे डिसिजन त्या एकट्याला घ्यावे लागतात. म्हणूनच जो काय प्रॉफिट असतो तो शेअर होत नाही, सगळ्याचा सगळा प्रॉफिट हा सोल ट्रेडरला मिळतो. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो आपण सोल ट्रेडिंगची डेफिनेशन बघितली होती, त्याचबरोबर आपण बघितले होते फीचर्स. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला बघायचे आहेत मेरिट्स, त्याचबरोबर डिमेरिट्स. चला सो बघूया आपण. फर्स्ट आपण सुरू करूया मेरिट्स. सो फर्स्ट पॉइंट आहे इझी फॉर्मेशन. फर्स्ट पॉइंट आहे इझी फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजेच काय मित्रांनो तर सुरुवात. जनरली कंपनीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. सो जर का तुम्हाला नवीन कंपनी फॉर्म करायची आहे तर देयर आर लॉट ऑफ लीगल फॉर्मॅलिटीज विच यू हॅव टू कम्प्लीट. पण सोल ट्रेडिंग इज स्मॉलेस्ट और स्मॉल स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन. सो सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत ज्या फॉर्मेशनशी रिलेटेड फॉर्मॅलिटीज असतात या फार कमी असतात, त्यामुळे तुम्ही इझिली सोल ट्रेडिंग कन्सर्न स्टार्ट करू शकता. सो तेच त्यांनी दिलंय बघा. A formation of sole trading concern is very easy and simple. Sole trading concern चं फॉर्मेशन कसं आहे, भरपूर सोपं आहे आणि एकदम सिंपल आहे, जास्त काय कॉम्प्लिकेशन्स नाहीये. कंपनीच्या बाबतीत कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन मिळालं पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ कमन्समेंट मिळालं पाहिजे, तरच ते आपला बिझनेस ॲज अ कंपनी म्हणून रन करू शकतात. पण सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत रजिस्ट्रेशनच कंपल्सरी नाहीये. त्याचबरोबर सोल ट्रेडिंग कन्सर्न साठी कुठला स्पेशल ऍक्ट नाहीये. ज्याप्रमाणे जॉईंट स्टॉक कंपनीसाठी स्पेशल ऍक्ट आहे, कंपनीज ऍक्ट 2013. त्या ऍक्ट मध्ये असलेल्या प्रोव्हिजन, रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक कंपनीला फॉलो करावे लागतात. सो जॉईंट स्टॉक कंपनीच्या बाबतीत फॉर्मेशन इज क्वाईट डिफिकल्ट नाही म्हणता येणार, पण कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. पण सोल ट्रेडिंगच्या बाबतीत तसं नाहीये. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. सो फॉर्मेशन इज व्हेरी इझी अँड सिम्पल. मिनिमम लीगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड फॉर इट्स फॉर्मेशन. सो फॉर्मेशन साठी फार कमी अशा लीगल फॉर्मॅलिटीज आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सो आणि अशा लीगल फॉर्मॅलिटी फार कमी आहेत, सो त्या इझिली तुम्ही फॉलो करू शकता. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणून जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर जास्त टेन्शन नसतं, कारण आपण फीचर्स मध्ये बघितलं मिनिमम गव्हर्नमेंट इंटरफरन्स बघितलं की नाही. बघा इथे मिनिमम गव्हर्नमेंट रेग्युलेशन. सो गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन जास्त नसतं, त्यामुळेच तुम्ही इझिली सोल ट्रेडिंग कन्सर्न फॉर्म करू शकता.
नेक्स्ट आहे क्विक डिसिजन. सो बघा नेक्स्ट आहे क्विक डिसिजन. सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये ओनर किती असतो रे? सिंगल पर्सन, त्याला म्हणतात सोल ट्रेडर. सो सोल ट्रेडर हा एकटा पर्सन असल्यामुळे तो त्याच्या बिझनेसचे डिसिजन क्विकली घेऊ शकतो लगेचच. त्याला कोणाला विचारायची गरज आहे का? तर अजिबात नाही. चला आता आपलं प्रवर्तन क्लासेसच तुम्हाला समजा एक एक्झाम्पल देतो. प्रवर्तन क्लासेस इज अन पार्टनरशिप फर्म. सो प्रवर्तन क्लासेस मध्ये किती पार्टनर्स आहेत? 3 पार्टनर्स आहेत, बरोबर? विशाल सर, वीरेंद्र सर, आनंद सर. सो आता समजा मला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर मी एकटा डिसिजन घेऊ शकतो का? तर ऑब्विसली नाही. मला दोघांनाही म्हणजे वीरेंद्र सर, आनंद सर ह्यांच्याशी डिस्कशन करावं लागणार. त्याच्यानंतर मग मी डिसिजन घेऊ शकतो. सो ह्या गोष्टीसाठी थोडा वेळ जाऊ शकतो. आलं का लक्षात? पण ते सोल ट्रेडिंग कन्सर्न जर असेल तर सिंगल पर्सन सोल ट्रेडर हा ओनर असल्यामुळे त्याला कोणालाही विचारायची गरज नाही. त्यामुळे तो क्विकली डिसिजन घेऊ शकतो. लक्षात ठेवा. सो सोल ट्रेडर टेक क्विक बिझनेस डिसिजन. सोल ट्रेडर हा काय करतो? क्विकली बिझनेस घेतो. त्याचं महत्वाचं रिझन समजून घ्या, कारण तो एकटा आहे. So sole trading concern is owned, managed and controlled by single person called as sole trader. So सगळ्या गोष्टी सोल ट्रेडरच करतो, त्यामुळे त्याच्यासाठी सोपं आहे. तो लगेच डिसिजन घेऊ शकतो. He may or may not be consult anyone. त्याला कोणाशीही कन्सल्ट करायची गरज नाही. सोल ट्रेडर इज नॉट आन्सरेबल टू एनीबडी. तो कोणालाही आन्सरेबल सुद्धा नसतो. सो मेनी टाइम्स क्विक डिसिजन इन बिझनेस प्रूव्ह टू व्हेरी प्रॉफिटेबल. त्यामुळे लगेच डिसिजन घेतल्यामुळे बऱ्याचदा त्याला प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो. सोल ट्रेडर कॅन टेक क्विक ऍक्शन अँड गेट मोर प्रॉफिट. सो तो क्विकली ऍक्शन घेतो, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट म्हणजे बेनिफिट होऊ शकतो. सो अशा पद्धतीने आपले 2 पॉइंट कंप्लीट झालेले आहेत. इझी फॉर्मेशन आणि क्विक डिसिजन. क्विक डिसिजनचं रिझन तुम्ही डोक्यात ठेवा. तो एकटा असल्यामुळे त्याला क्विकली डिसिजन घेणं पॉसिबल आहे. चला अजून एक तुम्हाला एक सिंपल मी गोष्ट सांगतो. समजा मी तुम्हाला विचारलं आत्ताच्या आता आपण पिकनिकला जायचं, कोण कोण तयार आहे? तर ऑब्विसली तुम्ही मला काय बोलणार? सर आत्ताच्या आता लगेचच? इट इज नॉट पॉसिबल. आम्हाला आमच्या पॅरेंट्सना काय करावं लागेल? कम्युनिकेट करावं लागेल. पॅरेंटची परमिशन घ्यावी लागेल, कारण आपण सगळे आपल्या पॅरेंट्सवर डिपेंड आहात, बरोबर ना? आणि पॅरेंट्सने जर का परमिशन दिली तर आम्ही तुमच्या सोबत पिकनिकला येऊ शकतो. सो तुम्ही क्विकली डिसिजन घेऊ शकता का? नाही, कारण अजून तुम्ही लहान आहात, 11वी मध्ये आहात, FYDC मध्ये. सो तुम्हाला तुमच्या पॅरेंटशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? पण तेच समजा तुम्ही मोठे आहात, तुम्ही तुमचे डिसिजन स्वतः घेताय, तुम्ही कामाला जाताय, पैसे कमवताय. सो अशा वेळेला तुम्हाला पॅरेंट्सना विचारायची गरज आहे का? तर जनरली मोठे झाल्यावर आपण आपले स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. सो क्विक डिसिजन, सोल ट्रेडर हा एकटा असल्यामुळे तो लगेच डिसिजन घेतो, त्यामुळे बऱ्याचदा त्याला प्रॉफिट होतो. त्याला कोणालाही विचारायची गरज नाही किंवा त्याला कोणालाही उत्तर द्यायची सुद्धा गरज नाही. सो सोल ट्रेडर इज नॉट आन्सरेबल टू एनीबडी. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज मॅक्झिमम सिक्रेसी. हा पॉइंट तुम्ही स्टार मार्क करा. ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम सिक्रेसी. सिक्रेसी मीन्स व्हॉट? सिक्रेसी मीन्स सिक्रेट्स. प्रत्येक बिझनेसचे काही सिक्रेट्स असतात आणि हे सिक्रेट जर का सिक्रेट राहिले तरच तो बिझनेस प्रॉफिटेबल असू शकतो. जर हे सिक्रेट्स आउटसाइडरला कळाले तर ऑब्विसली बिझनेसला मोठा लॉस होऊ शकतो. सो आता मला सांगा, सोल ट्रेडिंग कन्सर्न इज ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय सिंगल पर्सन म्हणजे सोल ट्रेडर. समजा माझा बिझनेस आहे, सो माझ्या बिझनेसच्या सिक्रेट गोष्टी मला माहिती आहेत आणि मला ह्या गोष्टीचंही नॉलेज आहे. जर का मी ह्या गोष्टी सगळ्यांना सांगत बसलो तर मला लॉस होऊ शकतो. सो बिंग अ सिंगल ओनर, मी माझ्या बिझनेसच्या सिक्रेट गोष्टी सगळ्यांना सांगणार का?
ऑब्विसली नाही सांगणार. सो मी त्या गोष्टी मी एकटा बिझनेस मॅनेज करतोय, कंट्रोल करतोय, त्याचबरोबर मी एकटा ओनर असल्यामुळे मला बिझनेसच्या गोष्टी कोणालाही सांगण्याची गरज नाही आणि मी कोणालाही काही सांगणार नाही, कारण त्याचा माझ्या बिझनेसवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये मॅक्झिमम बिझनेस सिक्रेसी मेंटेन केली जाते. लक्षात घ्या. सो मॅक्झिमम बिझनेस सिक्रेसी म्हणजे बिझनेसच्या गोष्टी या सिक्रेट राहतात जास्त प्रमाणात. द सोल ट्रेडर इज ओनर अँड मॅनेजर ऑफ हिज बिझनेस. सो हे तर आपण मगासपासून बोलत आलेलो आहे. सोल ट्रेडर हा ओनर पण असतो, तोच मॅनेज सुद्धा करतो. So he may not disclose his business secrets and plan with any third person. सो तो एकटा ओनर आहे, तो एकटा मॅनेजर आहे. सो त्याला त्याच्या बिझनेसचे सिक्रेट कोणाशीही डिस्क्लोज करणं थर्ड पर्सनशी गरजेचं नाहीये. देयर इज नो नीड टू पब्लिश बुक्स ऑफ अकाउंट. सो नो नीड टू पब्लिश बुक्स ऑफ अकाउंट. जसं कंपनीला काय करावं लागतं, ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर कंपनीला फायनल अकाउंट्स करावे लागतात. तुम्ही अकाउंट्स मध्ये शिकाल नक्कीच. सो फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. सो किती प्रॉफिट झालाय, तुमच्या असेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहे, हे सगळे बुक्स ऑफ अकाउंट तुम्हाला पब्लिश करणं गरजेचं आहे. कोणाला, कंपनीला. पण सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन, बरोबर ना. सो त्यामुळे सोल ट्रेडिंग कन्सर्न साठी काय वेगळा ऍक्ट सुद्धा नाहीये, त्यामुळे त्यांना बुक्स ऑफ अकाउंट पब्लिश करायची गरज नाही. सो मॅक्झिमम सिक्रेसी कॅन बी मेंटेन. सो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो बघा, जे मी हायलाइट करतोय ना त्या गोष्टी ऍटलिस्ट तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो पहिली गोष्ट, मॅक्झिमम बिझनेस सिक्रेसी मेंटेन होते का, तर होते. का, कारण तो एकटाच ओनर आहे, तो एकटाच मॅनेजर पण आहे. सो त्याला कोणालाही बिझनेस सिक्रेट सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये, काही वेगळा ऍक्ट सुद्धा नाहीये सोल ट्रेडिंग साठी. सो त्याला बुक्स ऑफ अकाउंट पब्लिश करण्याची गरज नसते. त्याच्यामुळे मॅक्झिमम बिझनेस सिक्रेसी मेंटेन राहते. नेक्स्ट आहे डायरेक्ट मोटिवेशन. हा सुद्धा फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे मित्रांनो. डायरेक्ट मोटिवेशन मिळतं, इन्करेजमेंट मिळते, प्रोत्साहन मिळतं डायरेक्टली. कोणाला, सोल ट्रेडरला. बघा, सिंपल आहे. समजा माझा सोल ट्रेडिंग बिझनेस आहे. सो आता मला सांगा, सोल ट्रेडिंग बिझनेस कोणाचा आहे, माझा. काम कोण करणार, मी. ओनर कोण आहे, मी. पैसा कोण लावणार, मी. डिसिजन कोण घेणार, मी. सगळ्या गोष्टी मी घेणार. आणि एकदम सोपी गोष्ट आहे रे, जर मी मेहनत घेतोय तर त्याचा फायदा पण कोणाला होणार आहे, मलाच होणार आहे. मला कोणामध्ये प्रॉफिट शेअर करायची गरज आहे का, नाही. कळलं का. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय, सिंगल ओनर. सो जो काय प्रॉफिट होणार तो सगळ्याचा सगळा मलाच होणार आहे. सो किती ऑब्वियस आहे बघा. मी जेवढी जास्त मेहनत घेणार तेवढा जास्त प्रॉफिट आणि तो सगळा प्रॉफिट मलाच भेटणार आहे. सो जे काय माझ्या मेहनतीचं फळ आहे ते मलाच भेटणार, दुसरा कोणाला मला द्यायची गरज नाही. हेच एक मोटिवेशनचं तुमच्याकडे एक साधन आहे. तुम्ही हीच गोष्ट तुम्हाला मोटिवेट करते कशासाठी, जास्तीत जास्त मेहनत घेण्यासाठी. कारण एकदम सोपं आहे. समजा माझं एखादं दुकान आहे, शॉप आहे, त्या शॉप मध्ये मी स्वतः ओनर आहे, मॅनेजर आहे. तर मी जेवढा दिवस काम करेल तेवढा मला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. समजा मी दुकान बंद करून घरी बसलो तर मला प्रॉफिट होणार आहे का, लॉस होणार आहे. सो हीच गोष्ट मला मोटिवेट करत राहते की जो काय प्रॉफिट आहे हा माझा प्रॉफिट आहे, मला कोणालाही वाटायची गरज नाही. सो मी जास्तीत जास्त काम केलं तर मला जास्तीत जास्त प्रॉफिट सुद्धा होईल. सो हेच एक मोटिवेशनचं साधन आहे, लक्षात घ्या. सो डायरेक्ट मोटिवेशन. सोल ट्रेडर इज ओनर अँड मॅनेजर. बघा, सगळ्या गोष्टीचं हेच रिझन आहे. सोल ट्रेडर हाच कोण असतो, ओनर आणि मॅनेजर असतो. ही एन्जॉय द होल प्रॉफिट ऑफ बिझनेस. सो ही एन्जॉय होल प्रॉफिट ऑफ बिझनेस, सगळा प्रॉफिट त्यालाच मिळतो. सो ही हॅज डायरेक्ट मोटिवेशन. सो ही हॅज डायरेक्ट मोटिवेशन टू अर्न मोर प्रॉफिट. म्हणजेच काय, तो जेवढी मेहनत घेणार तेवढा सगळा प्रॉफिट त्यालाच मिळणार. सो हेच एक एनकरेजमेंट आहे, मोटिवेशन आहे, लक्षात घ्या. ही ऑलवेज ट्राय टू वर्क हार्ड फॉर मोर प्रॉफिट. त्यामुळे तो नेहमी काय करतो, जास्तीत जास्त मेहनत घेतो. आता बघा, तुमच्या बाबतीत ही कन्सेप्ट लागू आहे, डायरेक्ट मोटिवेशन. तुम्ही चांगला अभ्यास केलात,
तर तुम्ही चांगले पेपर लिहिणार तर तुम्हाला मार्क्स पण काय भेटणार, चांगलेच भेटणार. मग जर का एखाद्याला मार्क्स चांगले पाहिजे, सर मला 12वी मध्ये HSCच्या एक्झाम मध्ये मला 90% पाहिजेत, चांगली गोष्ट आहे. सो 90% पाहिजे तर तशाप्रमाणे काय करा, अभ्यास पण करा. सो ही 90% पाहिजे हीच गोष्ट तुम्हाला मोटिवेट करणार. कशासाठी, अभ्यास करण्यासाठी. कारण 90% मिळवणं एवढं सोपं नाहीये, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो. सो हीच एक 90% मिळवायचे हीच गोष्ट तुम्हाला मोटिवेट करत राहणार वर्षभर. काय करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. सो डायरेक्ट मोटिवेशन. तसंच सोल ट्रेडरला माहिती आहे मीच ओनर आहे, मीच मॅनेजर आहे, मी जेवढी जास्त मेहनत घेणार तेवढा प्रॉफिट मलाच होणार. सो तो नेहमी काय करतो, मन लावून काम करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. सो ह्याला म्हणणार डायरेक्ट मोटिवेशन. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय रे, चेंजेस. जशी सिच्युएशन चेंज होते तसं सोल ट्रेडर आपल्या बिझनेस मध्ये काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. बघा बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो रस्त्यावरती तुम्ही बघू शकता एखादा छोटा बिझनेसमॅन असेल, तो सीझन प्रमाणे बिझनेस काय करत असतो, बदलत असतो. उदाहरणार्थ जेव्हा समर चालू असतो, उन्हाळ्याचं सीझन असतं, तेव्हा तो काय करतो, ज्यूस विकतो, ज्यूस, सरबत, बरोबर की नाही. त्याचबरोबर जेव्हा थंडी सुरू होते तेव्हा तो काय करतो, स्वेटर विकतो. थंडी आहे ना आता. सो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, हेच आहे मला. आंब्याचं सीझन येतं तेव्हा ते लोक आंबे विकायचं काम करतात. म्हणजे ह्यालाच काय बोलणार, फ्लेक्झिबिलिटी. सोल ट्रेडिंग कन्सर्न इज अ स्मॉल स्केल ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर त्याचा ओनर आणि मॅनेजर हा एकटाच असतो, त्यामुळे तो बदलत्या सिच्युएशन नुसार आपल्या बिझनेस मध्ये काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. सो हीच गोष्ट इथे तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. बिंग ओनली डिसिजन मेकर ऑफ बिझनेस. सोल ट्रेडर हा एकटा डिसिजन घेतो की नाही. सोल ट्रेडर कॅन मेक क्विक चेंजेस ॲज पर द सिच्युएशन. सो बघा हे आलं पाहिजे, मेक क्विक चेंजेस ॲज पर सिच्युएशन. He can expand his business. He may change the line of business. So change the line of business म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय change the line of business म्हणजे तो आधी उन्हाळ्यामध्ये काय करत होता, सरबत विकत होता, ज्यूस विकत होता, कारण त्याची जास्त गरज असते उन्हाळ्यामध्ये, बरोबर की नाही. पण जशी थंडी आली त्याने काय केलं, स्वेटर विकायचा बिझनेस सुरू केला. सो अशापर्यंत तो त्याची बिझनेसची लाईन चेंज करू शकतो. ही कॅन चेंज हिज बिझनेस पॉलिसी इफ रिक्वायर्ड. जर गरज असेल तर तो नक्की चेंज करेल. पण त्याला वाटतं नाही बाबा आता उन्हाळ्यात बघायला गेलं तर 12ही महिने माफ करा, मुंबईचा विचार केला तर मुंबईत 12ही महिने गरम होत असतं, त्यामुळे लोकांना सरबतची गरज असते. सो तो सरबत पण विकू शकतो. पण त्याला गरज वाटली की नाही अरे सरबतचा धंदा थोडा कमी झाला तर तो चेंज सुद्धा करू शकतो. कारण छोटा बिझनेस आहे, चेंज करण्यासाठी काय जास्त वेळ किंवा जास्त पैसा लागतो अशातला भाग नाही. त्यामुळे तो एकटा डिसिजन मेकर असल्यामुळे इझिली तो फ्लेक्झिबल असतो. सिच्युएशन नुसार चेंज होणं म्हणजे फ्लेक्झिबल. नेक्स्ट आहे लोअर कॉस्ट. लोअर कॉस्ट म्हणजे काय रे, खर्च. बघा प्रॉफिट मिळवायचं असेल ना तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत प्रॉफिट अर्न करण्याचे. एक तर जास्तीत जास्त सेल करा. जेवढं जास्तीत जास्त सेल करणार प्रोडक्ट तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार. दुसरी गोष्ट सेल जास्त होत नाहीये तर दुसरी गोष्ट तुमच्या हातात असते, खर्च कमी करा. जर का तुम्ही तुमचे खर्च कमी केले तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. समजा मला 50,000 इन्कम आहे सॅलरी आणि मी 40,000 खर्च करतो तर माझ्याकडे सेव्हिंग किती होतात रे, 10,000. आता तुम्हीच विचार करा, मी माझे खर्च कमी केले, 40,000 च्या ऐवजी मी 30,000च खर्च करायला लागलो तर आता माझी सेव्हिंग काय होणार, 50 मधून 30 खर्च केला मी तर माझी सेव्हिंग होणार 20,000. सो बघा सेव्हिंग वाढली की नाही. सो हे जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं तसंच बिझनेसच्या बाबतीत दोन ऑप्शन आहेत. एक तर सेल वाढवा, प्रॉफिट वाढणार, किंवा लोअर कॉस्ट, खर्च कमी करा, प्रॉफिट वाढणार. सो सोल ट्रेडर हा एकटा ओनर आणि मॅनेजर असल्यामुळे तो अननेसेसरी खर्च करत नाही, तो वेस्टेज करत नाही. त्याच्यामुळे त्याचा खर्च हा कमी राहतो आणि खर्च कमी राहिल्यामुळे त्याचा प्रॉफिट काय होतो, वाढतो. सो हेच तुम्हाला इथे एक्सप्रेशन मध्ये लिहायचं आहे. द सोल ट्रेडर इज सोल मॅनेजर ऑफ हिज बिझनेस. तो एकटा मॅनेज करतो, बरोबर की नाही. सो ही कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. त्यामुळे तो काय करतो, ऍक्टिव्हिटीज बिझनेसच्या ज्या आहेत त्याच्यावर कंट्रोल ठेवतो, लक्ष ठेवतो. त्याला कळालं की बाबा इथे जास्त पैसा जातोय तर तो त्याच्यावर कंट्रोलिंग ठेवणार, जास्त पैसा घालवणार नाही.
ही ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द वेस्टेज. जेवढं जास्त वेस्टेज तेवढं जास्त नुकसान. सो त्याचा नेहमी प्रयत्न असतो की वेस्टेज कमीत कमी करायचे, विच रिझल्ट इन टू लोअर कॉस्ट ऑफ ऑपरेशन. त्यामुळे काय होतं, लोअर कॉस्ट ऑफ ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे ऍक्टिव्हिटी, ज्या काय बिझनेस ऍक्टिव्हिटी असतो त्याच्यावरती त्याचा कमीत कमी खर्च होतो, ज्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होतो. नेक्स्ट आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे कॅपॅसिटी टू वर्क. आता मला सांगा, सोल ट्रेडर इज अन सिंगल पर्सन हु इज ओन मॅनेज अँड कंट्रोल हिज बिझनेस, बरोबर. सो तो एकटा असल्यामुळे तो इफिशियंटली मनापासून काम करणार की आराम करणार? अरे तो मनापासूनच काम करणार, कारण त्याला माहितीये मी काम केलं तर पैसा मला भेटणार, जास्तीत जास्त पैसा भेटणार, जास्त काम केलं जास्त पैसा भेटणार. सो त्यामुळे तो इफिशियंटली मन लावून काम करणार, कारण त्याला माहितीये सगळे पैसे मलाच भेटणार. ॲज अ सोल ट्रेडर एन्जॉय होल प्रॉफिट ऑफ बिझनेस. बघा, सोल ट्रेडरला सगळा प्रॉफिट भेटतो. हे तर तुम्हाला कळालंय. त्याला कोणाशीही प्रॉफिट शेअर करायची गरज नाही, कारण तो एकटा ओनर आहे. ही ट्राय टू मॅक्झिमाइज हिज प्रॉफिट बाय रिड्युसिंग वेस्टेज इन बिझनेस. सो मी सांगितलं ना, प्रॉफिट वाढवण्याचा एक ऑप्शन म्हणजे काय आहे तुमच्या जवळ, वेस्टेज म्हणजे खर्च कमीत कमी करा. ही अवॉइड वेस्टेज लाईक वेस्टेज ऑफ मनी, टाइम, मटेरियल अँड एफर्ट. सो त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी काय होते, वाढते. कॅपॅसिटी टू वर्क वाढतो, बरोबर ना. आता अभ्यासाच्या बाबतीत स्टुडंटचा पण एक स्टॅमिना असतो. काही लोक 4 तास अभ्यास करू शकतात न थकता, म्हणजे चांगली गोष्ट आहे, बरोबर ना. काही लोक 1 तासात थकून जातात. सो जो 4 तास करतो तो इफिशियंटली मन लावून काम करू शकतो. सो त्याला इफिशियन्सी म्हणणार, कॅपॅसिटी टू वर्क. सो सोल ट्रेडरला माहिती आहे मला जास्तीत जास्त काम केल्यावर जास्तीत जास्त प्रॉफिट भेटणार, तो ऑब्विसली तो जास्तीत जास्त मेहनत घेणार, म्हणजेच इफिशियन्सी. सो हे 7 पॉइंट आपण इथे बघितले, हे सगळे मेरिट्स होते. मेरिट्सला ऍडव्हान्टेजेस सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. सो एक्झामला ऍडव्हान्टेजेस ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा मेरिट्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न अशी जर शॉर्ट नोट आली तर तुम्ही ह्या 7 पैकी कुठलेही 5 पॉइंट लिहू शकता. सो सगळ्यांना कळालंय. सो मेरिट्स आपण इथे संपवलेले आहेत. आता आपण बघूया डीमेरिट्स. डीमेरिट्स म्हणजेच काय रे, डिसएडव्हान्टेजेस. बघा, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी असतात. कोणतीही गोष्ट आपल्या बिहेवियरच्या बाबतीत पण आपल्यामध्ये काही चांगले गुण असतात, त्याचबरोबर वाईट गुणही असतात, बरोबर ना. कुठलीही गोष्ट परिपक्व नसते, 100% चांगली नसते, काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी असतातच. सो तसंच सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत पण आहे. सोल ट्रेडिंगचा ज्याप्रमाणे मेरिट्स आहेत, फायदे आहेत, त्याप्रमाणे त्याचं नुकसान सुद्धा आहे. सो फर्स्ट नुकसान आहे बघा डीमेरिट्स मध्ये, लिमिटेड कॅपिटल. त्याच्याकडे कॅपिटल जे असतं ना हे लिमिटेड असतं. कसं असतं, लिमिटेड म्हणजे कमी. अरे ऑब्विसली कमी असणार ना. का रे कमी असणार, कारण तो एकटाच आहे. एकटा माणूस जास्तीत जास्त किती पैसे बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, लिमिटेशन आहे ना. सो बिंग अ सिंगल पर्सन देयर इज अन लिमिटेशन ऑन कॅपिटल. तो एकतर मित्रांकडून पैसे घेईल किंवा बँकेतून पैसे घेईल. सो तो जास्तीत जास्त किती घेणार रे पैसे, पण कर्ज होणार ना डोक्यावरती. सो त्याचं जे काही कॅपिटल असतं ना हे लिमिटेड असतं, कारण तो एकटाच आहे. सो बघा, एकटा असल्यामुळे क्विक डिसिजन घेऊ शकतो, ही चांगली गोष्ट आहे. त्याप्रमाणे वाईट गोष्ट काय, एकटा असल्यामुळे कॅपिटल काय राहणार, लिमिटेड राहणार. त्यामुळे तो त्याचा बिझनेस आहे ना जास्त करून वाढवू शकत नाही, कारण जर बिझनेस वाढवायचा बोलला, एक्सपांड करायचा बोलला तर त्याच्यासाठी काय लागतात, पैसे लागतात. आणि त्याच्याकडे एकटा तो असल्यामुळे त्याच्याकडे त्या बाबतीत पैशाची थोडी कमतरता असते. सो लिमिटेड कॅपिटल. ॲज अ सोल ट्रेडर इज अ सिंगल ओनर. हिज कॅपॅसिटी फॉर रायझिंग कॅपिटल इज लिमिटेड. सो त्याची जी काय कॅपिटल इन्व्हेस्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशी असते, लिमिटेड असते. ही मे रेज कॅपिटल फ्रॉम हिज फ्रेंड, रिलेटिव्ह अँड बँक. सो एकतर तो फ्रेंड कडून कर्ज घेऊ शकतो, रिलेटिव्ह कडून किंवा बँक मधून घेऊ शकतो. सच सोर्सेस आर ऑल्सो लिमिटेड. आणि तुम्हाला पण माहिती आहे मित्र हे नावाला मित्र असतात, किती मदत करणार, थोडीफार मदत करू शकतात. सो देअर इज अ फायनान्शियल डिफिकल्टी फॉर एक्सपान्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ बिझनेस. सो त्यामुळे फायनान्शियल डिफिकल्टी, पैसा जास्त नसतो की त्यामुळे बिझनेस एक्सपांड करू शकत नाही. सो लिमिटेड कॅपिटल. सो ज्याप्रमाणे कॅपिटल लिमिटेड असतं त्याचप्रमाणे लिमिटेड मॅनेजरियल स्किल सुद्धा असतात, लक्षात घ्या. मी तुम्हाला आताच बोललो ना, हाताची 5 बोटं सारखी असतात का रे, नाही.
एक माणूस सगळ्या गोष्टींमध्ये परिपक्व असतो का? तर नसतो मित्रांनो. काही गोष्टी जसं तुमच्या बाबतीत काही जण म्हणतील सर माझं अकाउंट भरपूर चांगले हो, मला अकाउंट शिकायला फार मजा येते, आवड निर्माण होते, पण मला थिअरीचा कंटाळा येतो. सो ऑब्विसली तुम्ही अकाउंटचा जास्तीत जास्त अभ्यास करणार. सो अकाउंट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार, पण थिअरी मध्ये तुम्हाला कमी मार्क्स भेटणार. सो हेच झालं ना, तुमचं स्किल काय आहे, अकाउंट्स मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे पण बाकीच्या गोष्टी थिअरी मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही. तसंच सोल ट्रेडरचं पण असतं. एकट्या माणसामध्ये किती असे स्किल असणार आहे, किती क्वालिटीज असणार. सो एकटा माणूस कुठे ना कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे लिमिटेड मॅनेजर स्किल तुम्ही पण ऐकलं असेल बघा, याच्या आधी एक से भले दो, एकापेक्षा दोघे कधीही चांगलं, बरोबर ना? अरे हो की नाही? सो एक से भले दो. सो एकट्या माणसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात, काहीतरी चुका होतात, म्हणून तर एक से भले दो ना. त्यामुळे सोल ट्रेडिंगच्या बाबतीत लिमिटेड मॅनेजरियल स्किल हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेज आहे. A sole trader has to manage and control his business. So त्याचा बिझनेस तो मॅनेज आणि कंट्रोल करतो. He may or may not possess qualification and experience. मे बी त्याच्याकडे क्वालिफिकेशन असेल नसेल, एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल. आता समजा वडापावची गाडी मला टाकायची, ह्याच्या आधी मी वडापाव बनवले असतील का? नाही. सो माझा एक्सपिरियन्स काहीच नाहीये, बरोबर की नाही? सो अशा गोष्टी होऊ शकतात. He may not have expert managerial and organizing ability. सो त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट मध्ये स्किल असावं लागतं एखादा बिझनेस मॅनेज करण्यासाठी. अरे लोक बिझनेस मॅनेज करण्यासाठी MBA करतात, अर्थात ना MBA काय MBA करतात, तर बिझनेस कसा मॅनेज करायचा आहे त्यांच्यामध्ये स्किल यावं म्हणून. सो जो सोल ट्रेडर असतो हा एकटा असतो, कुठेही सोल ट्रेडिंग कन्सर्न सुरू करू शकतो. सो मे बी त्याच्यामध्ये सगळ्या एक्सपर्ट नॉलेज, एक्सपर्ट स्किल नसतात मित्रांनो. ड्यू टू लिमिटेड कॅपिटल ही मे नॉट अपॉइंट मॅनेजरियल स्टाफ. त्याच्याकडे पैसा कमी असल्यामुळे, फायनान्शियल रिसोर्सेस कमी असल्यामुळे तो मॅनेजर स्टाफ मॅनेज करायला स्टाफ पण अपॉइंट करू शकत नाही. सो त्याच्यामुळे थोडाफार बिझनेसवर फरक पडतो. त्यानंतर हा पॉइंट आपला फीचर्स मध्ये पण झाला होता. थर्ड पॉइंट अनलिमिटेड लायबिलिटी. सो हा डिसएडव्हान्टेज आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला बघा त्या दिवशी एक एक्झाम्पल दिलं होतं, जर चूक XYZ नी केली आहे तर फटके पण कोणाला पडले पाहिजे, XYZ ला पडले पाहिजे. पण मी त्याच्या बाजूला बसलेल्या PQR ला फटके दिले, चालतील का? तुम्ही बोलणार नाही सर नाही चालणार, चूक केली XYZ नी तर XYZ ला फटके द्या, तुम्ही PQR ला का फटके देताय? सो तसंच आहे. अरे बिझनेसचा लॉस आहे ना, तर बिझनेस प्रॉपर्टी सोल्ड झाली पाहिजे लॉस पे करायला. पण सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत रजिस्ट्रेशन पॉसिबल नाहीये. रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी. त्यामुळे देअर इज नो सेपरेट लिगल स्टेटस. सो बिझनेस, सोल ट्रेडिंग कन्सर्न आणि सोल ट्रेडर ह्यांना काय मानलं जातं? वन अँड द सेम पर्सन, एकच आहे असं मानलं जातं. त्यामुळे देअर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन बिझनेस प्रॉपर्टी अँड पर्सनल प्रॉपर्टी. सो बिझनेस लॉस पे करण्यासाठी बिझनेस प्रॉपर्टी जर सफिशियंट नसेल, कमी पडत असेल, तर तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण सोल्ड होणार. सो ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो हा एक डिसएडव्हान्टेज आहे, लक्षात घ्या. सो द लायबिलिटी ऑफ सोल ट्रेडर इज अनलिमिटेड. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, देअर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन पर्सनल असेट्स अँड बिझनेस असेट्स. सो पर्सनल आणि बिझनेस असेट मध्ये कुठलाही फरक केलेला नाहीये. सो ही कॅन नॉट सेपरेट फ्रॉम हिज बिझनेस. त्यामुळे तो त्याच्या बिझनेसशी कंपॅरिझन केल्यावर सेपरेट नाहीये. त्याचा बिझनेस आणि तो एकच आहे असंच समजलं जातं. सो हिज बिझनेस लायबिलिटीज नीड टू पेड बाय सेलिंग प्रायव्हेट प्रॉपर्टी इफ रिक्वायर्ड. सो जर गरज लागली तर बिझनेसच्या लायबिलिटी पे करण्यासाठी प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा विकली जाते. सो ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो कुणी तुम्हाला विचारलं अनलिमिटेड लायबिलिटी काय, तर तुम्ही सरळ सांगायचं बिझनेस लॉस पे करण्यासाठी बिझनेस प्रॉपर्टी तर यूज केली जाते, पण जर अमाऊंट शॉर्ट पडत असेल तर पर्सनल प्रॉपर्टी पण यूज केली जाते. ह्या कन्सेप्टला बोलतात अनलिमिटेड लायबिलिटी. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे लॅक ऑफ स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे काय? स्थिरता, कॉन्स्टंट. जनरली सोल ट्रेडिंग कन्सर्न इज एन स्मॉल स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन, बरोबर. एकटा ओनर असतो, तोच मॅनेज पण करतो. सो सगळ्या बिझनेसचे सिक्रेट त्या एकट्याला माहीत असतात. मला सांगा उद्या त्या एकट्याची डेथ झाली तर? आता कोरोनाचा पिरियड चालू आहे, काय माहिती काय होऊ शकतं. कोरोना झाला गेला तर त्याचा बिझनेस काय होणार? बंद होणार, कारण त्याचा बिझनेस बद्दल सगळ्या गोष्टी त्यालाच माहित होत्या. सो त्यामुळे लॅक ऑफ स्टॅबिलिटी. सो इथे दिलंय बघा 3 गोष्टी. इन केस ऑफ डेथ, तो मरण पावला. इन्सॅनिटी की म्हणजे वेडा झाला, पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. और इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी म्हणजे त्याच्यावर भरपूर कर्ज झालं. इन्सॉल्वन्सी म्हणजे लायबिलिटी जास्त आणि असेट्स कमी, अशा कन्सेप्टला बोलतात इन्सॉल्वंट.
सो त्याच्यावर कर्ज भरपूर झालं आणि त्याने पैसा काहीच उरला नाही, इन्सॉल्वंट झाला. सो अशा बाबतीत त्याला त्याचा बिझनेस काय करावा लागतो, बंद करावा लागतो. सो लॅक ऑफ स्टॅबिलिटी. एक्झिस्टन्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज टोटली डिपेंडंट ऑन द एक्झिस्टन्स ऑफ सोल ट्रेडर. सो सोल ट्रेडर जोपर्यंत व्यवस्थित आहे, जिवंत आहे, तोपर्यंत सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे. कारण सोल ट्रेडिंग कन्सर्न इज मॅनेज ओन अँड कंट्रोल बाय सोल ट्रेडर. सो जोपर्यंत सोल ट्रेडर आहे तोपर्यंत बिझनेस असणार. डेट, इन्सॅनिटी अँड इन्सॉल्वन्सी. डेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इन्सॅनिटी म्हणजे मी सांगितलं आता वेडेपणा, तो जर वेडा झाला, लुनॅटिक हा पण शब्द आहे, तर अशा बाबतीत तो बिझनेस कसा सांभाळू शकतो. ऑफ द सोल ट्रेडर अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बिझनेस. सो जर का सोल ट्रेडरची डेथ झाली, तो वेडा झाला किंवा तो इन्सॉल्वंट झाला, तर सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या एक्झिस्टन्स वरती परिणाम होतो. मे बी बिझनेस बंदही करावा लागतो. नेक्स्ट आहे लॅक ऑफ स्पेशलायझेशन. मी आताच तुम्हाला बोललो ना, त्याच्याकडे स्पेशलायझेशन नसतं. कारण स्मॉल बिझनेस आहे, कुणीही येतो बिझनेस सुरू करतो. सो बऱ्याचदा असं होतं, आणि एक माणूस किती गोष्टींमध्ये मास्टर असू शकतो. त्यांनी बिझनेस मॅनेज पण करायचा, कंट्रोल पण करायचा, त्याच्यासाठी पैसे पण त्यानेच लावायचे, डिसिजन पण त्यानेच घ्यायचं. सो कुठे ना कुठेतरी एकटा माणसाच्या हातून चुका होतात. त्यामुळे लॅक ऑफ स्पेशलायझेशन. म्हणून तर बोललं जातं एक से भले दो. सो डिव्हिजन ऑफ वर्क लीड्स टू स्पेशलायझेशन. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या. डिव्हिजन ऑफ वर्क लीड्स टू स्पेशलायझेशन. जर कामं वाटून दिली तर त्या कामामध्ये आपण मास्टर होतो. सो डिव्हिजन ऑफ वर्क इज अ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. तुम्हाला 12th ला शिकायचं आहे. सो डिव्हिजन ऑफ वर्क हे मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलंय, जी काय ऑर्गनायझेशनची कामं आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनची, ती स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करायची आणि वेगळ्या माणसाला वेगळं काम द्यायचं. म्हणजे एक काम एका माणसाला, दुसरं काम दुसऱ्या माणसाला. म्हणजे अकाउंटंट, ज्याचा अकाउंट चांगला आहे त्याला अकाउंटंटचा जॉब द्यायचा, अशा पद्धतीने. सो याच्यामुळे काय होतं, स्पेशलायझेशन. ज्याला अकाउंट मध्ये चांगले मार्क्स मिळाले त्याला मी अकाउंटंटचा जॉब दिला, तर तो स्पेशलाइज असणार ना त्याच्यामध्ये, त्याला अकाउंटचं सगळं काय असणार, नॉलेज असणार. पण ही गोष्ट आपल्याला सोल ट्रेडिंग मध्ये पाहायला मिळत नाही. बट सोल ट्रेडर इज इन्व्हॉल्व इन ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ हिज बिझनेस. सगळ्या गोष्टी तोच बघतो ना, कुठल्या बाईंग, सेलिंग, अकाउंटिंग एक्सेट्रा. ही हॅज टू प्ले मल्टिपल रोल्स. त्याला मल्टिपल रोल प्ले करावे लागतात. आलं का लक्षात? एकाच वेळेला त्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. सो मे बी तो एका गोष्टीमध्ये चांगला असू शकतो, दुसऱ्या गोष्टीमध्ये चांगला असू शकतो, पण कुठे ना कुठेतरी तो कमी पडणारच, कारण एकटा माणूस कुठे कुठे लक्ष देणार. सो लॅक ऑफ स्पेशलायझेशन. सो इट इज सेड दॅट ही इज जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन. सो त्याला काय बोलला बघा, जॅक ऑफ ऑल ट्रेड म्हणजे तो सगळ्या गोष्टी करतोय पण एकही गोष्ट धड येत नाही. आपण बोलतो ना सगळ्या गोष्टी करतो, हे करतो ते करतो, पण कुठलीच गोष्ट तो प्रॉपरली ऍक्च्युली त्याकडून होत नाही, म्हणजे तो कुठल्याही गोष्टीत मास्टर असं बोलू शकत नाही. आता मला सांगा, सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ क्रिकेट बोलतात का? कारण त्यांनी एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं. कुठल्या? क्रिकेट. बरोबर ना? तेच त्यांनी समजा क्रिकेट पण बघितलं असतं, त्याने बिझनेस पण केला असता, कुठेतरी कामाला पण राहिला असता, घरच्यांना पण वेळ दिला असता, असं सगळ्या गोष्टी जर तो करायला गेला असता तर मे बी तो गॉड ऑफ क्रिकेट, म्हणजे त्याला मास्टर म्हटलं, मास्टर ब्लास्टर बोलतात त्याला. सो ही उपाधी त्याला मिळाली नसती. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी त्याचा फोकस ठेवला क्रिकेट तर क्रिकेट. त्यात पण त्यांनी कशामध्ये फोकस ठेवला? बॅट. आता क्रिकेटमध्ये पण बघा बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग या सगळ्या गोष्टी येतात. त्यांनी त्याचा फोकस कुठे ठेवला? बॅटिंग. सो ॲज अ बॅट्समन म्हणून त्यांनी फार जगभरात नाव कमवलं, म्हणून त्याला गॉड ऑफ क्रिकेट बोलतात. सो सांगण्याचं तात्पर्य काय आहे? डिव्हिजन ऑफ वर्क. तेच मला सांगा, सचिन तेंडुलकरला बॉलिंग पण करायला लावली असती, त्याचबरोबर फिल्डिंग पण करायला लावली असती, बॅटिंग पण, विकेट किपिंग पण, सगळं तूच करायचं. पॉसिबल आहे का? नाही. सो त्यांनी फक्त बॅटिंग चूज केलं, बॅटिंग वरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याला आज गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. सो हे जे स्पेशलायझेशन आहे, एकटा पर्सन असल्यामुळे ते स्पेशलायझेशन कुठेतरी दिसत नाही. स्पेशलायझेशनचा अभाव आहे. तो सगळ्या गोष्टी करायला जातो. ही जॅक ऑफ ऑल ट्रेड, पण कुठल्याही गोष्टीमध्ये तो मास्टर नसतो. हे लक्षात घ्या. तो मास्टर होऊ शकत नाही, कारण तुम्ही एका वेळेला एकापेक्षा जास्त गोष्टी करताय. मास्टर कधी होणार? एका वेळेला एकच गोष्ट केली तर तुम्ही मास्टर. तुमच्या बाबतीत पण बघा, 12वीला जर तुम्ही आता 12वीचा अभ्यासच तुम्ही नीट केला तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळणार याची खात्री आहे. पण तुम्ही 12वीचा अभ्यास
तर करताय, क्लास लावला, पण त्याच्यावर तुम्ही अजून वेगवेगळे पेंटिंग साठी वेगळा क्लास लावला, डान्सिंग साठी वेगळा क्लास लावला, अशा वेगवेगळे तुम्ही क्लासेस लावले 12वीच्या वर्षात, मग मला सांगा 12वीचा अभ्यास कधी करणार? सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे मे बी तुम्हाला 12वीच्या अभ्यास करताना थोडा प्रॉब्लेम होईल आणि त्याचा पर्सेंटेज वरती इफेक्ट होईल. सो लॅक ऑफ स्पेशलायझेशन. नो सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. सोल ट्रेडिंग कन्सर्न लार्ज स्केल ऑपरेशन साठी सुटेल ना, ऑब्विसली, कारण सोल ट्रेडिंग कन्सर्न इज अ स्मॉल स्केल ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो लार्ज स्केल साठी तो उपयोगी नाही, कारण लार्ज स्केल बोललं ना तर कॅपिटल जास्त पाहिजे. बिचाऱ्याचं सोल ट्रेडर एकटा असल्यामुळे त्याचं कॅपिटलच कमी असतं, बरोबर ना. आणि लार्ज स्केल साठी एकटा सोल ट्रेडर किती गोष्टी मॅनेज करणार. सो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम हा असतो. So sole trader conduct his business on small scale. Generally he operates in local market. So आपण बघितलंय. Sole trading concern is one man show business, cannot be extended beyond certain limit. So एकटा असल्यामुळे तो एखाद्या सर्टन लिमिटच्या बाहेर, बोलतात ना सरड्याची धाव कुठपर्यंत, त्या कुंपणापर्यंत, त्याच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. सो तसंच आहे. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल बिझनेस, कारण लार्ज स्केल बिझनेस साठी तेवढा पैसा लागतो, तेवढं मॅन पॉवर लागतं. सो ते त्या एकट्याला पॉसिबल नसतं, त्यामुळे तो स्मॉल स्केल वरती लोकल मार्केटमध्येच बिझनेस करतो. सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मेरिट्स बघितलेले आहेत कोणाचे, सोल ट्रेडिंग कन्सर्नचे, त्याचबरोबर डीमेरिट्स बघितलेले आहेत. सो पूर्ण व्हिडिओ लेक्चर नीट गो थ्रू करा, नीट बघा. काही डाऊट असेल तर नक्की मला विचारा आणि डेली टेस्ट द्यायला विसरू नका मित्रांनो. सो आपलं आजचं लेक्चर संपलं असं मी डिक्लेअर करतो. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.